तरुण नेत्याच्या करिअरवर चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे। दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव आल्यानंतर संजय राऊतांनी टीका केली आहे। तर औरंगजेबाचं प्रकरण उलटल्यामुळे दिशा सालियन प्रकरण उकरून काढलंय। तर याचिकाकर्त्याच्या मागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलेला आहे। तुम्ही एका तरुण नेत्याच्या भविष्यावर करिअरवर अशा प्रकारे चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। आमच्यासारख्या अनेक नेत्यांवरती हे प्रयोग झाले। औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलं, औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढला, तो आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला पण तो औरंगजेब त्यांच्यावरच उलटला। त्याच्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या 4 दिवसापासून शिस्त आहे आणि यामागे कोणाची प्रेरणा आहे, कोणाची शक्ती आहे आणि कोण पडद्यामागे हालचाली करत होतं याची सगळी माहिती आमच्याकडे आहे। याचिकेसाठी आणि या सगळ्या प्रकरणासाठी जी वेळ निवडलेली आहे, जी वेळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या प्रकरणावरून वातावरण तापलं आहे, दंगली घडलेल्या आहेत, जाळपोळ झालेली आहे, सरकारची बदनामी सुरू आहे, नेतृत्वाची बदनामी सुरू आहे, नेतृत्व किती कमजोर आहे हे दिसून येते। अशा वेळेला अचानक एक याचिका येते। याचिकाकर्त्याच्या मागे कुठली तरी शक्ती काम करते, त्याच्यामागे सर्वच शक्ती आहेत, अनेक प्रकारच्या शक्ती आहेत आणि मग त्या याचिकेभोवती औरंगजेबाचं प्रकरण बाजूला सारून त्याच्यावर चर्चा घडवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।